सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये पाणी भरले। या महापुरात शेतीबरोबरच मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले। या पावसाने राज्यभरच मोठ्या प्रमाणावर नुकसान केले। या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी पुन्हा रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांचे फोरम असलेले हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते पुन्हा सज्ज झाले आणि रत्नागिरीच्या दातृत्वाला साथ घातली। या साथेला मिळालेल्या प्रतिसादातून अनेक रत्नागिरीवासियांनी मदतीचा हात दिला। यात कर सल्लागार संघटनेपासून सहभाग दिला। यातून गोळा झालेली 7,65,000 रुपयांची आर्थिक मदत या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावातील पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली। उच्च शिक्षण घेणाऱ्या 128 विद्यार्थ्यांसाठी ही मदत देण्यात आली। ही मदत वेळेवर योग्य लाभार्थींना गरजेची होती। या कार्यासाठी हेल्पिंग हँड्सचे प्रतिनिधी म्हणून शिरीष सासने, कौस्तुभ सावंत, वल्लभ म्हणजेच भैया वंजू, प्रमोद खेडेकर, संजय वैशम पायन आणि जयेश दिवाणी यांनी 3 रोजी पहाटे खासगी वाहनाने कुर्डुवाडीला ते निघाले। ज्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणाचे या महापुराने नुकसान केले होते अशा 128 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,800 रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले। चेक आणि ऑनलाईन पद्धतीने ही मदत देण्यात आली। अथक 24 तास प्रवास करून हे कार्यकर्ते 4 रोजी पहाटे वेगळा आनंद आणि समाधान घेऊन रत्नागिरीला पुन्हा परतले। ही जी हेल्पिंग हँड्स या संस्थेद्वारे आम्हाला जी मदत मिळाली आहे त्याबद्दल त्या संस्थेचं खरंच खूप खूप मनापासून आभार। आणि ह्या पैशातून मी माझ्या कॉलेजची बसची फी भरू शकते, जी की मी ॲप्लिकेशन करून नंतर भरेल असं म्हणणार होते। आणि मी आज रजिस्ट्रेशनसाठी चालले होते, पण ते मी कॅन्सल करून थांबले इथं आणि त्यामुळे मला आज ही मदत मिळालेली आहे। आणि या मदतीची नक्कीच मी पुढे मोबदला किंवा परतफेड नक्कीच आयुष्यात करेन। ज्यांनी या ठिकाणी पूरग्रस्त असणाऱ्या 20 गावातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हँड्स रत्नागिरी यांनी जे अनमोल सहकार्य केलेलं आहे त्याचं कुठं ना कुठं तरी आम्ही एक वेळेस मोबदला देण्याचं कार्य करू। कवी कुसुमाग्रजांचं एक वाक्य होतं, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हा देह नाशिवंत नाही, हा देह नाशिवंत नाही। तसंच आमच्या परिसरात तुम्ही जी मदत केली, सरांनी सांगितलं होतं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता घेता देता देता घेणाऱ्याचे दोन्ही हातही घ्यावे। याच्या पाठीमागे एक मतितार्थ असतो की तुम्ही ज्या हाताने, या जगात फार श्रीमंत माणसं आहेत, पण ज्यांची मनाची श्रीमंती असते अशी सर्व व्यासपीठावरती विराजमान ही सन्माननीय मूर्ती आहेत। आणि त्यांचंच आमच्या जे विद्यार्थ्यांनी जी ही तुम्ही असणारी मदत केलेली आहे, पुढे जाऊन ते कार्य त्यांच्या हातून ते होईल याची ग्वाही मी या ठिकाणी पालकाच्या वतीनं देतो। माझे 4 शब्द संपवतो। प्रथमतः या ठिकाणी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आलात, तुम्ही अनमोल सहकार्य केलं, याबद्दल 20 गावच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।